नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. अध्यक्ष महोदय 2025-26च्या वर्षाच्या अर्थसंकल्पातील मागण्या चर्चेसाठी उभे आहेत. अध्यक्ष महोदय, कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड गणेश दादरा तालुक्यात समावेश होतो. हा चंदगड विधानसभा क्षेत्राशी गोवा राज्य, कर्नाटक राज्य, सिंधुदुर्ग आपला जिल्हा हा जोडल्यामुळे सीमेला लागून हा मतदारसंघ असल्यामुळे आपल्याला उद्योगधंद्याच्या बाबतीत आपण नाहीच्या बरोबर आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आपल्याला तिथं प्रश्न निर्माण झालाय. म्हणून आपल्या तालुक्यातील छोटे मोठे उद्योगधंदे यावेत, तरुणांच्या हाताला एक रोजगार मिळावा व आमच्या कुटुंबाला उदरनिर्वाह करू शकेल अशा भागातील सर्व तरुणांचे समज दूर व्हावेत. म्हणून मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे, गोवा, बेळगाव इतर शहर रोजगाराच्या शोधात आपले कुटुंब आपले राहतात. त्यामुळे आपल्या भागामध्ये उद्योगधंदे यावेत आणि जेणेकरून नोकरी उदरनिर्वाह करताना माझ्या तिन्ही तालुक्यातील मोठे उद्योग यावेत ही माझी काकाची विनंती आहे. त्याचबरोबर आणि उद्योगधंदे का यावेत याला कारण म्हणजे बेळगाव विमानतळ आपल्याला फक्त 52 किलोमीटर आहेत, हुबळी विमानतळ 134 किलोमीटर आहेत, मोपा विमानतळ 70 किलोमीटर आहेत, बाबुल विमानतळ 118 किलोमीटर आहेत, चिपी एअरपोर्ट 99 किलोमीटर आहेत, कोल्हापूर विमानतळ 104 किलोमीटर आहेत आणि जवळपास 3 रेल्वे मोठे प्रकल्प, मोठे रेल्वे जंक्शन आहेत, 2 मोठे पोर्ट आहेत, एक गोवा पोर्ट आहेत, एक सिंधुदुर्ग रेडी पोर्ट आहेत. फक्त 94 किलोमीटर असल्या कारणाने अध्यक्ष महोदय आपला या मामा पोर्ट गोवा 123 अंतर असल्यामुळे उद्योगधंद्यासाठी अतिशय चांगला पूर्ण हा प्रचंड ताकदीचा मतदारसंघ आहे साहेब. याच्यावर दुर्लक्ष झालं ते मान्य करून याच्या पुढे मतदारसंघामध्ये कोणत्याही स्वरूपात दुर्लक्ष होऊ नये. कारण का 6 विमानतळ, 3 मोठे जंक्शन रेल्वे आणि 24 तास पाणी आणि जमीन एवढी मुबलक महाराष्ट्रामधला एक चंदगड विधानसभा एक अतिशय दुर्गम म्हणून बघितला गेला. तर असं निसर्गवान चंदगड विधानसभा आहेत. तर सरकारने भविष्यात मनापासून आता येणाऱ्या सगळ्या विषय व्हावेत. 5 स्टार MIDC व्हावीच आणि त्याचबरोबर पंचतारीख MIDC बरोबरच आज एक स्पोर्ट्स अकॅडमी व्हावी, जेणेकरून आपल्याला एक कोल्हापूर जिल्ह्यात एक वैभव आहे की प्रचंड ताकदीचा असा आणि निसर्ग नटलेला आपला विधानसभा आहे. तर त्याबरोबर आपल्याला मोदी साहेबांचं स्वप्न जे आज विकसित भारत आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि आपल्या सरकारचं विकसित महाराष्ट्र हे स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्याला चांगले उद्योगधंदे आणि आपल्याला येणं गरजेचं आहे आणि असे रस्ते आणि पर्यटन आपल्याला संधी देणे गरजेचं आहे आणि आपल्याला संधी दिली. आपल्या मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद.